विकी जाधव स्ट्रायकिंग इनला अवी देवगडकर. या मॅच मध्ये आपण पाहिलं या आधीचे सामने आपण पाहिले दीपक डगरे याचा फॉर्म नव्हता परंतु त्याच्याकडे क्लास आहे आणि तो क्लास या मॅच मध्ये त्याने दाखवला. पहिला बॉल उडवलाय उंच हवेत थेट पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे अवी देवगडकरच्या बॅट मिळालाय. पहिल्याच बॉलला मोठा धमाका चेंडू सीमा पार षटकार. कॅच देखील टिपला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. त्या क्षेत्ररक्षका देखील अभिनंदन. 100 रुपयाचं पारितोषिक त्या लाईन मधनं ते लागू होते. अमोलजी मेस्त्री यांच्याकडून पहिल्याच बॉलला षटकार. लाईनमन साठी देखील एक सुवर्ण संधी या मेगा फायनल मध्ये परंतु अवी देवगडकरने एक धमाकेदार सुरुवात केली आहे. जरूर 32 धावांचं लीड ठेवलं गेलं परंतु मी देखील काही कमी नाही आहे. माझ्याकडे देखील मोठे फटके मारायची क्षमता आहे हे दाखवून दिलंय. नेक्स्ट बॉल यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास खूप लांबून क्षेत्ररक्षक येत नाहीत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगाने प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. निश्चितच दीपक बद्दल सांगत होतो. याआधी आपण पाहिलं दीपक फलंदाजीमध्ये चमक दाखवू शकला नव्हता परंतु मेगा फायनल मध्ये अतिशय दर्जेदार खेळी 8 चेंडू आणि तब्बल 26 धावांची खेळी क्लास दाखवलाय आपला. अतिशय दर्जेदार बॅटिंग केली आहे. नेक्स्ट बॉल अवी. यावेळेस अवीच्या बॅट मधून समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय थेट सीमा रेषा पार आलाय फलंदाज अवी देवगडकरच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. यस डीजे. धावा धाव पलकावर. यावेळेस सन्नाटा पाहायला मिळेल. फिंगर अप झालाय. अवी देवगडकर ज्या बॅटर कडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होता. खरोखरच चांगली सुरुवात या खेळाडूने करून दिली होती परंतु हताश निराश होऊन अवी देवगडकर बाद झालाय. चांगली सुरुवात आपल्या टीमला त्याने मिळवून दिली आणि जर का अवी मैदानाच्या आतमध्ये राहिला असता तर निश्चितच एक मोठा स्कोर त्याने उभा केला असता. परंतु जी सुरुवात या खेळाडूने मिळवून दिली आहे बाकीच्या उर्वरित जे बॅटर आहेत त्यांना मात्र आता एक मोठी पारी खेळावी लागेल. आपल्या कॅप्टनने आपल्या सेनापतीने अतिशय दर्जेदार सुरुवात मिळवून दिली आहे परंतु या मॅच मध्ये खरा कसं बसणार आहे उर्वरित बॅटरचा. अतिशय दर्जेदार बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये कारण हा मेगा फायनल आहे. DTPLचं पहिलं सीझन. तुम्हाला जे काय करायचं आहे ते फक्त आजच करायचं आहे. आजच्या या सामन्यामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे तरच तुम्ही उद्या प्रसिद्ध होणार आहेत या देवगड तालुक्यामध्ये. पाहूया कोणता जो खेळाडू असेल या मॅच मध्ये धमाकेदार पारी करेल. यानंतर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दीपक डगरे अतिशय दर्जेदार विकेट किपिंग. चांगली विकेट किपिंग केली आहे. हे चांगले झेल त्यांनी टिपलेत. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आनंद परब मॅन फ्रॉम शिरगाव. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल झालाय परंतु इथे अलॉंग विथ द कार्पेट हा प्रकारचा फटका होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत एकेरी धावेचा भरणा. त्याचा मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या 15. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये 5 षटकांची इनिंग आहे आणि या 5 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा 32 धावा करायच्या आहेत आणि त्यावरती टार्गेट सेट करायचं आहे. नेक्स्ट बॉल. तसेच या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले अमृता बोराडे मॅडम यांचं आमच्या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं व्यासपीठावर आपण स्वागत करतोय. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
शुभम गाडी गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय, ज्याने खूप प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचा नजराना पेश केलाय, स्वतःला सिद्ध केलंय आणि त्यासाठी तो आज प्रसिद्ध झालाय. शुभम या मॅच मध्ये काय करेल? थोडासा अडथळा निर्माण झाला गोलंदाजीमध्ये. इच वेळी स्वतःला सावरतोय, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे वळतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा शुभम गाडी गोलंदाजी ट्रॅककडे वळतोय. पहिल्या डावामध्ये 2 षटकं फेकली, 11 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले शुभम गाडी या गोलंदाजाने. खरोखरच कौतुक करावं लागेल. पहिला बॉल समोरच्या दिशेने उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सोडला गेलाय. त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धाव इथे कंप्लीट केले गेले. एकेरी धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अवि देवगडकरने चांगली सुरुवात मिळवून दिली आहे, पाया रचलाय, परंतु तुम्हाला आता मोठी धावसंख्या इथे रचावी लागेल. डावखुऱ्याचा बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला विशाल पाळेकरने देखील प्रभावित केलंय. चांगला खेळ त्याने या देवगड प्रीमियर लीग मध्ये दाखवलाय. तो विशाल ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु शुभम गाडीचा एक अचूक टप्प्याचा चेंडू, दांड्या गुल करणारा चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू आपण पाहतोय. शुभम गाडी सेट ऑन फायर. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पाळेकर हा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटते आउट होऊन. टीजे आपण धावफलकाकडे वळूया. धावफलक आपण 16 या धावसंख्येवर पाहतोय. 32 धावांचं लीड आहे या संघावर. तसे दर्जेदार बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये दीपक डगरेने केली आणि त्या दीपक डगरेच्या 8 चेंडू आणि 26 धावांच्या जोरावर तब्बल 58 धावा कुठल्या आणि 32 धावांचं लीड इथे घेतलंय PS स्पोर्ट्स देवगड या क्रिकेट टीमने या मेगा फायनलमध्ये. देवगड प्रीमियर लीग अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने क्रिकेट स्पर्धा आपण सतत 5 दिवस पाहतोय. मेगा फायनलचा मुकाबला, महान टीम 16, ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अनेक प्रेक्षक चौबाजूने आपण प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहतोय. त्या प्रेक्षकांचं या मेगा फायनलमध्ये सहर्ष स्वागत असेल. शुभम घाडीकडे परत आपण वळूया. गोलंदाजी ट्रॅककडे तो वळतोय. तसे दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकं फेकली होती, 11 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले आणि याही इनिंगमध्ये तीच चमक तीच धमक इथे दाखवतोय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय शुभम गाडी. जो विश्वास कर्णधाराने ठेवला त्या विश्वासाला सार्थकी लावतोय शुभम गाडी हा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोकम. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धेशचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शुभम गाडीची भेदक गोलंदाजी निरुत्तर करते फलंदाजांना. उत्तर नाही आहे या गोलंदाजीचं फलंदाजांकडे, परंतु फलंदाजांना या क्षणी मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. याही वेळेस वेगवान, तेच तर्रार, भन्नाट वेग, अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी शुभम गाडीच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी देखील बाद केलाय. मेगा फायनल मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आवश्यक होती त्या प्रकारची गोलंदाजीचा नजराना ते पेश केलाय. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न, झेल उडालाय. क्षेत्ररक्षक पोचला नाहीये तिथपर्यंत. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. बॅकअप देखील खूप चांगलं होतं. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या 18. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 बॉलचा खेळ मागे पडलाय. 1 चेंडूचा खेळ शेष. शुभम गाडी मेगा फायनल, महान टीम 16 आपण पाहतोय. कोण जिंकेल? यावेळेस
उडवलाय, मोठा फटका आलाय, चेंडू हवाई मार्गाने सफर करतोय परंतु क्षेत्ररक्षक आलाय झेलच्या खाली, झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन शाहिद हुलसेकर. मग ती फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे आणि क्षेत्ररक्षण असू दे, तिन्ही क्षेत्रात जबरदस्त कामगिरी. एकदा शुभम गाडीसाठी देखील टाळ्या वाजवा आणि शाहिदसाठी देखील टाळ्या वाजवा. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. म्हणजे आतापर्यंत या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये तब्बल 5 गडी बाद केले शुभम गाडी या गोलंदाजाने. अगदी जबरदस्त गोलंदाजी, वाखाणण्याजोगं गोलंदाजी आपण पाहतोय शुभम गाडीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18. 32 धावा ते पार करायचे आहेत आणि त्यावरती ज्या धावा होतील ते टार्गेट असेल PS स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडे. परंतु PS स्पोर्ट्सला देखील संधी असेल. 32 धावांच्या अगोदर जर रोखलं तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट स्ट्रीमला तर एका डावाने हा सामना जिंकेल PS स्पोर्ट्स देवगड हा क्रिकेट संघ. शाहिद हुलसेकर ज्याने अप्रतिम कॅच टिपली, तोच खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्ककडे पाहायला मिळतोय. नो बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गावडे स्ट्रायकिंग एंडला असेल. आनंद पहिला बॉल, अतिशय अचूक टप्प्यावरचा चेंडू, खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. थोडंसं फिंगरचा वापर केला होता, अतिशय दर्जेदार टप्पा. थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू असेल. खरोखरच चेंज ऑफ पेस, गती परिवर्तित, चतुरास्त्र फेकलं होतं आणि त्यामध्ये फसलाय फलंदाज आनंद परब. पुन्हा एकदा सज्ज आलाय स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. एस बॅकफुटला सरकट, डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका पाहायला भेटतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवलाय चेंडू, केलाय परतावा. खरोखरच PS स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करतायत विनोद सावंत हा खेळाडू तिथे आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण नमुना पेश केलाय. एकच धाव, धावसंख्या आपण पाहतोय 19. फुलटॉस होता, लॉंग ऑनला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज दाखवत आहेत. चांगला ताळमेळ होता आणि त्याचमुळे एकेरीचं रूपांतर दुहेरी सहजरित्या केलंय. 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल झालाय. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ मागे पडलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शाहिद हुलसेकर आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. एस पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक विनोद चे चांगले प्रयत्न आणि त्याच्या समवेत अर्जुन यांनी चांगला बॅकअप दिला आणि चेंडूला मात्र थांबवलंय. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असं वाटत होतं, परंतु अंतिम फेरीच्या चेंडूवर ताबा मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. चेंडूला आतमध्येच ठेवलंय आणि आपल्या संघासाठी धावा इथे सेव्ह केल्यात. 23 धावा. तमाम प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. हे यश आहे देवगड प्रीमियर लीगचं. अनेक नवनवीन खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळाले. शिस्त काय असते ह्या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटच्या शिस्तीचा परिपाठ म्हणजेच देवगड प्रीमियर लीग. दर्जेदार फलंदाज, भेदक गोलंदाज म्हणजे देवगड प्रीमियर लीग आणि क्षेत्ररक्षकांचा कसब म्हणजेच देवगड प्रीमियर लीग. आणि त्याचा नमुना आपण पाहतोय. अतिशय सुंदर झेल टिपलाय. विकेटचं पतन, अजून एक धक्का. फलंदाज अक्षय गावडे बॅक टू दी पॅव्हिलियन. यस डीजे. सेल पाहिला विकी जाधव यांच्या माध्यमातून टिपला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गजानन मोरे दाखल झालेत फलंदाजीसाठी. गजानन ना मात्र आता प्रत्येक बॉलला फक्त आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. हे जर चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं यश अपयश याच्यापेक्षा तुमच्या प्रयत्नांकडे पाहिलं जातं, तुमच्या एफर्ट्सकडे पाहिलं जातं. ते एफर्ट्स तुम्हाला लावावे लागतील. जिंकणं हारणं आपल्या हातात नाही आहे, परंतु प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅचमध्ये. सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव मिळेल. स्कोर कार्डमध्ये होईल बदल. धावसंख्या
24. शाहिद होलसेकर याही षटकामध्ये चमक दाखवतोय. 5 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांनंतर धावसंख्या 24. 32 धावांचं लीड आहे, म्हणजे अजून 8 धावा मागे आहे लीड पासून फलंदाजी करणारा संघ. 8 धावा करायच्या आहेत आणि त्यावरती टार्गेट सेट करणाऱ्या धावा करायच्या आहेत. बॅटर चॉईस पॉवर प्ले. बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटक आलंय. या षटकामध्ये निश्चितच 3 क्षेत्ररक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल. गोलंदाजी मार्ककडे पुन्हा एकदा शुभम घाडी, ज्याने आपल्या नावाभोवती वलय निर्माण केलं या स्पर्धेमध्ये. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजाची निवड बॅटर चॉईस पॉवर प्ले षटक टाकण्यासाठी केली गेली आहे. 8 धावा अजून लीड पार करण्यासाठी पाहिजेत आणि त्यानंतर ज्या धावा होतील ते निश्चितच टार्गेट असेल PS स्पोर्ट्स क्रिकेट टीमला. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बॅटची कट, चेंडूला अडवलंय, थांबवलंय, अगदी पायाने अडवलंय. खरोखरच जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकला असता, परंतु प्रयत्न तुम्हाला निश्चितच चांगले करावे लागतील. प्रामाणिक प्रयत्न असतील तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि ते प्रयत्नांना यश मिळते. ते हाताने नाही तर पायाने चेंडू अडवलाय आणि धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फुल टॉस होता. पुन्हा एकदा शुभम घाडी आपल्या गोलंदाजी ट्रॅककडे वळलाय. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. साकून टप्प्याचा चेंडू झेल उडालाय, स्वतः गोलंदाज परंतु नाही, बीड ऑन मधून क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपलाय. अजून एक विकेट शुभम घाडीच्या खात्यामध्ये नोंदवली गेली आहे. झेल टिपलाय क्षेत्ररक्षक पराग सावंत यांनी. फलंदाज गजानन यांचा खेळ समाप्त होतोय. यस डीजे. पराक्रम केलाय शुभम घाडीने. तब्बल 6 गडी बाद केलेत. पहिल्या इनिंग मध्ये 3, या इनिंग मध्ये 3. खरोखरच चेंडू थेट सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावांचा हा टोला आलाय. धावसंख्या 38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले आणि 6 धावा इथे लीड झालाय. म्हणजे आता टार्गेट सेट करायचंय या ओव्हर मध्ये. आनंदच्या बॅट मधून हा फटका आलाय. पुढचा चेंडू गती परिवर्तित, चेंज ऑफ पेस, कौतुक करावं लागेल. चतुरास्त्र वापरलंय. खरोखरच अप्रतिम चेंडू टाकलाय. ते पहिला चेंडू जरूर वेगाने फेकला होता. त्या वेगाने टाकलेल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु लगेचच आपल्या बुद्धीचा वापर केला आणि ते चेंडू हळुवारपणे फेकला. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू ओव्हर पिच प्रकार चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. इट इज नो बॉलचा इशारा आलाय. 1 धाव पळून काढले. एकूण 2 धावा आणि आता 9 नंतर असेल फलंदाजाला हवासा वाटणारा आणि गोलंदाजाला नकोसा वाटणारा चेंडू, अर्थातच फ्री हिट. 9 धावांचं लीड आतापर्यंत झालंय. या मॅच मध्ये आपण टेस्ट फॉर्मॅट मध्ये हा सामना पाहतोय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा वेळीच ओळखलं होतं. थोडासा टप्पा मागे ठेवला चेंडूचा. चेंडूची गती कमी केली. वेदांत सावंतचं कौतुक करावं लागेल. खरोखरच PS स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या सर्वच गोलंदाजाचं कौतुक असेल. खास करून शुभम घाडी यांचा स्पेल पाहिला. 11 धावा खर्च केल्या होत्या आणि ते 4 गडी बाद केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा चांगल्या विकेट किपिंगचा नजराना पेश केलाय. ज्या खेळाडून 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कुठल्या त्या दीपक डगरेने. खरोखरच सकाळच्या 17 पासूनच अतिशय सुंदर विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेटचं पतन 41 धावा, म्हणजेच 9 धावांचं लीड आतापर्यंत झालंय. दिनेश मंचेकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. वेदांत सावंत याचा
पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. सुरुवात चांगली केली होती अवि देवगडकरने, परंतु त्यानंतर शुभम गाडीचा स्पेल फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर शाहिद ओलसेकर आला, फक्त 5 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. पुन्हा एकदा शुभम आला, 2 महत्वपूर्ण गडी बाद केले आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. या चेंडूवर अलॉंग विथ द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. एकेरी धावेचा भरणा केला गेलाय. एकेरी धावेने स्कोर कार्ड मध्ये निश्चितच बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 42, म्हणजेच 10 धावांचं लीड, 11 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय PS स्पोर्ट्स क्रिकेट टीम समोर. आनंदवाडी क्रिकेट संघाने तिसऱ्या इनिंग मध्ये पलटवार करत 42 रन्सांपर्यंत मारलेली मजल 7 गड्यांच्या मोबदल्यात 10 रन्स बनवत 11 रन्सांचा टोटल लीड घेतलेला. अर्थातच टेस्ट फॉर्मॅट मध्ये डबल इनिंग आणि म्हटले तर चौथ्या इनिंगचं टार्गेट डिसाइडर मुकाबलो महाअंतिम मुकाबल्यात परत एकदा राम राम देवगड, देव बरा करो. जिंकल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी तुम्ही स्टंप काढू शकतास, मात्र ते स्टंप मंडळाकडे आणून जमा करूचे असत याची नोंद घ्या. अर्थात तुमची पाकिट आहे मंडळाकडेच असतली हे लक्षात घ्या. तुम्ही मंडळाकडनं स्टंप नाही जमा केलास तर पाकिटात वजन कमी असतला. मेगा फायनल महाअंतिम मुकाबलो 11 रन्सांचा टार्गेट. स्वतः मालक स्वतः चालक मी चालक मालक बाबी कलिंगल ही उक्ती सार्थकी लावताना सगळे मैदानात दिसतले. पराग सावंत यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर अवि देवगडकरच्या चेंडूवर डीप मिड विकेटच्या क्षेत्रात खेळलेलो फटको 1 रन्सासाठी यवाजलाला साधात दळीदार किताबादात या मालवणी म्हणण्याची आठवण पहिल्या इनिंग मध्ये झाली. त्यानंतर PS स्पोर्ट्स देवगड संघान खाईंतर ताटात तासुद्धा माझ्या थाटात या संघात 58 रन बनवले. तिसऱ्या इनिंग मध्ये थोडंसं पलटवार करत कोणाची जळता दाढी त्याच्यावर कोण पेटवता इडी ह्या तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाने दाखवला. दीपक डगरेच्या बॅटमधला ट्रेडमार्क कव्हर पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर इलो चौकार आणि चौकारान धावफलक एका थापटार 5 रन्सार. आवश्यकता फक्त
एका मोठ्या हिटची षटकाराची. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाला माफक आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी, अर्थातच देवगड तालुका प्रीमियर लीगचं मानाचं चषक पहिल्या वर्षी उंचवण्यासाठी यावेळी 6 पावला दूर एक मोठो फटको दूर म्हटला तर एक नाकर मुटको मारूच लागतलो, एक पाठीर थापाट मारूच लागतला. आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न, परेज ताटात इला पण मुखाक नाही लागला. ह्या मालवणी म्हणीची आठवण करीत देव देता आणि दळीदार पाठ घेता, देव देता आणि निरांकार मानगुटेर बसता. या सगळ्या मालवणी म्हणीची आठवण करीत जेल सुटलो तो सुटलो दीपक डगरे सारख्या एका खंदावीराक जीवदान देना म्हणजे खुटी मारूक दिली तर दीपकने मटी रचलीच म्हणून समजायची. यावेळी दीपक डगरे काय नाही कडाक आणि बोको गेलो माळक अशी अवस्था. ज्या फलंदाजीतली सातत्यता दाखवली त्या फलंदाजाक यावेळी बुचकळ्यात टाकण्यात यशस्वी. आणखी एक निर्धाव चेंडू, पहिला षटक अवि देवगडकरचा. गोलंदाजी मार्कवर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालो. 5 रन्स धावफलकावर. आणखी एक फसवा चेंडू, यावेळी परत एकदा स्लॉप सिक्सचा फटको, क्षेत्ररक्षक खाली, वळ्यात विसावलेला चेंडू खना नारळावर ओटी भरण्याची आठवण करीत, उघडलेल्या तिरपळाच्या दाण्याची आठवण करीत, सुका नारळातल्या गुडगुड्याची आठवण करीत अवि देवगडकरने पलटवार करत दीपक डगरेच्या नावाचा लावलेला कलाम अवि देवगडकरच्या खाती मिळालेली सफलता डीजेच्या साथीन. मध्ये यायचंय प्रवीण सावंत, आपले महाराष्ट्र पोलीस. 6 रन्सांची अजूनही गरज. 5 रन्सार पहिलो हदरो. दीपक डगरे बॅक टू द पवेलियन. नंबर 3 बॅटर स्ट्रायकिंग यांच्या दिशेन षटकाची समाप्ती करणारे चेंडू सन्मान दिलो गेलो. डॉट चेंडून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. तुमच्या सगळ्यांचं मान आदर राखत मालवणी समालोचन आणि मराठी समालोचनात करण्याचा केलाय प्रयत्न, थोडीशी करमणूक गोड मानून घ्यावा. या स्पर्धेपुरतो तुमच्या सगळ्यांची रजा घेत मायक्रोफोनवर अमोल मेस्त्री आणि संयोजन समितीचे आभार व्यक्त करत या स्पर्धेतून मी रजा घेतोय. मायक्रोफोनवर आमंत्रित सन्माननीय उत्तमजी मुनगेकर. धन्यवाद विवेक. जाऊया मैदानावरती. कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत, इथे 6 धावांची आवश्यकता. PS स्पोर्ट्स या टीमला बॉलर तयार असेल. उर्दू विकेट मारा करतोय. आकुटप्प्याचा चेंडू हुक केला, इथे डीपमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत सिंगल ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. पराग सावंत टीमचा मालक सध्या मैदानात नॉन स्ट्राईक एंडला. 5 धावा पाहिजेत. देवगड प्रीमियर लीगचा यावर्षीचा मानकरी PS स्पोर्ट्स उंबरट्यावरती विजयाच्या. सुंदर चेंडू, फाईन लेगला चेंडू जाईल, यावर मात्र कोणतीही शंका नाही. 4 धावा ऍड होत आहेत. स्कोर लेवल होतोय. फक्त 1 धावेची गरज आहे. PS स्पोर्ट्स पाहिजे चौकार षटकार मारून विजय साजरा करेल का अमोल मोंडकर. पुन्हा एकदा फाईन लेगला दिशा दिली आहे. विजयी हा फटका म्हणावा लागेल आणि हा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय आणि देवगड तालुका प्रीमियर लीगचा पहिला मानकरी इथे PS स्पोर्ट्स देवगड हा ठरतोय या ठिकाणी. वेल पेड PS स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन. आडलग असेल इथे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम, परंतु इथे टेस्ट क्रिकेटचं फॉर्मॅट वापरण्यात आलं, परंतु पहिल्या मॅचमध्ये चांगली रंगतदार पाहायला भेटली, परंतु इथे कमबॅक केलं PS स्पोर्ट्स देवगड या टीमने आणि या ठिकाणी पहिल्या वर्षीचा मानकरी ठरलाय PS स्पोर्ट्स देवगड. हा संघ गेले 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही अनुभवलात. 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. देवगड तालुक्यातील नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये
सहभाग दर्शवला, युवा खेळाडूंना संधी भेटली आणि त्या संधीचा फायदा सुद्धा उठवला देवगड क्रिकेटच्या खेळाडूने. आणि या ठिकाणी आज मेगा फायनलची लढत इथे कुठेतरी एकतर्फी पाहायला भेटली आणि एक रेकॉर्ड असेल देवगड तालुका प्रीमियर लीगचं की सकाळी 8:30 रिपोर्टिंग केलं जायचं आणि ठीक 9 वाजता या मॅचला या स्पर्धेला सुरुवात व्हायची. तसंच या ठिकाणी शिस्त पहा, आमचे दोन्ही संघ फर्स्ट आणि सेकंड विनर सेकंड